काय नेमकं आता उत्तर आहे? देशातील पहिली टेस्ला गाडी मी घेतली आणि पर्यावरणपूरक गाडीचा वापर राज्यातील लोकांनी करावा असं आवाहन करण्याकरता मी त्यावेळेस असं सांगितलं होतं की माझ्या नातवंडांसाठी ही मी गाडी जी आहे ती घेतलेली आहे आणि ह्या पर्यावरणपूरक गाडीच्या माध्यमातून लहानपणापासून विद्यार्थी दशेमध्ये जे विद्यार्थी असतील त्यांनाच पर्यावरणपूरक गाड्यांचा जो एक मेसेज आहे तो देण्याचा मी प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळेस लोकांनी मला ट्रोल केलं. काही लोकांनी सांगितलं की प्रत्येकजण काय टेस्ला घेऊ शकत नाही. वस्तुस्थिती आहे. परंतु तरीसुद्धा आज टेस्ला गाडीच्या माध्यमातून मी मंत्रालयामध्ये ज्यावेळेस कॅबिनेटची बैठक होती त्या ठिकाणी आलो. पण ह्या पुढेही तुम्हाला जाऊन सांगतो की शेवटी EV कार ही टेम्पररी सोल्युशन आजच्या तारखेला आहे. ही EV कार मुंबईमध्ये आपण फिरू शकतो कारण मुंबईमध्ये प्रत्येक सोसायट्यांमध्ये किंवा ज्या मोठ्या सोसायटी आहेत किंवा काही ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहे. राज्यामध्ये कुठेही हवे तेवढे चार्जिंग स्टेशन नाही आहेत. राज्यामध्ये 200 चार्जिंग स्टेशन ST महामंडळाच्या जागांमध्ये करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला. त्याची निविदा प्रक्रियेला आम्ही सुरुवातही केलेली आहे. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी जे मार्चमध्ये पत्र दिलं होतं की PWDचे जे उड्डाणपूल आहेत, MSRTCचे उड्डाणपूल आहेत, MMRDचे उड्डाणपूल आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही उड्डाणपूल आहेत त्या उड्डाणपुलांच्या खालच्या जागा ज्या आहेत त्या मोकळ्या आहेत. त्या ठिकाणी अवैधरित्या पार्किंग होत राहतं. त्या ठिकाणी गर्दुले आणि भिकाऱ्यांचं वास्तव असतं. अशा वेळेस ती जी जागा आहे ती जर चार्जिंग स्टेशनसाठी ST महामंडळाला तुम्ही दिली तर ST महामंडळ आमच्या स्वखर्चातून आम्ही चार्जिंग स्टेशनचं निर्माण करू. त्याचबरोबर ST महामंडळाच्या 2035 साली 100% गाड्या 20,000 गाड्या ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक गाड्या असाव्यात अशा पद्धतीचा आम्ही प्रस्ताव तयार केला आणि तसं आम्ही त्या पद्धतीच्या नवीन गाड्या विकत आता घेत असताना दरवर्षी 2,000 गाड्या ह्या EVच्या आम्ही घेणार आहोत. त्यामुळे 2035 साली ST महामंडळ पूर्णतः पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक व्हेकलनी भरलेलं असेल आणि अशा वेळेस चार्जिंग स्टेशनच जर नसतील तर गाड्या त्या डेपोमध्येच थांबवाव्या लागतील. त्यामुळे राज्यामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जसे पेट्रोल पंप आता कानाकोपऱ्यात कुठेही गेलात तरी आहे तशा पद्धतीनं जर प्रत्येक ब्रिजच्या खाली, कारण जागा सगळीकडे नाही आहे आणि प्रत्येक ब्रिजच्या खाली जर तुम्ही पर्यावरणपूरक गाड्यांसाठी EV स्टेशनचं निर्माण करण्यासाठी ST महामंडळाला जागा जर दिल्या तर निश्चितपणे ते लोकसुद्धा अजून विचार करतील, प्रवृत्त होतील की नाही आम्हाला आता EV व्हेकल घ्यायचे आहेत. आजही लोकांची मानसिकता आहे की नाही EV व्हेकल त्यांना स्वस्त पडते म्हणून ते घ्यायला जातात. परंतु विचार करतात की उद्या जर लॉंग रूट असेल आणि आमची गाडी मध्येच जर बंद पडली तर चार्जिंग स्टेशन नाही मिळालं तर आम्ही काय करणार. ह्या विवंचनेतून ते गाड्या घेत नाहीत. आपण राज्य शासनाने आणि केंद्र शासनानं त्यांना अनेक योजनांचा लाभ जरी दिला असेल तरी. त्यामुळे आज माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी चीफ सेक्रेटरीना माझा जो प्रस्ताव होता की ST महामंडळाच्या माध्यमातून राज्यभर ज्या ज्या ठिकाणी ब्रिजेस आहेत त्याच्या खालची जागा EV चार्जिंग स्टेशन करता देण्यासंदर्भात सूचना केलेली आहे. माननीय चीफ सेक्रेटरी त्या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतील. परंतु ती जागा आम्हाला जर मिळाली तर लोक जास्तीत जास्त EV व्हेकल्स हे रस्त्यावर आणतील कारण चार्जिंगची सोय त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहे. नाही, मुख्यमंत्र्यांनी मंत्री अधिकारी आणि आमच्या राजकीय पक्षाच्या काही नेत्यांना सुद्धा काही सूचना केलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःपासूनच त्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी काटकसर करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात परिपत्रकच राज्य शासनानं मुख्यमंत्री कार्यालय या संदर्भात एक परिपत्रकच राज्य शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री कार्यालयातून प्रकाशित होईल. ते परिपत्रकच आपल्याला मिळेल. आता ते वेबसाईटवर उपलब्ध आहे. अनेक मंत्र्यांच्या तेच परिपत्रक आहे. त्या परिपत्रकामध्ये नवीन गाड्यांचा सुद्धा विषय आहे. आपल्याला वेबसाईटवरती आता दिसेल. मंत्रालयाच्या परिसरात अनेक मंत्रालयांच्या गाड्या आणि मंत्र्यांच्या गाड्या तर अधिकाऱ्यांच्या गाड्यांमध्ये AC सुरू होता. बराच वेळ हा AC चालू होता. त्यामुळे बघा सुरुवात तर ती आता बघा तुम्ही ज्या पद्धतीनं आम्ही जर टेस्लातनं आलो तर तुम्ही तुमच्या बातम्यांमध्ये दाखवता. आम्ही अजून EV व्हेकलमधनं आलो तर तुम्ही तुमच्या बातम्यांमध्ये दाखवता. आम्ही बाईकवरनं आलो तरी तुम्ही तुमच्या बातम्यांमध्ये दाखवतात. परंतु तुम्हीच लोक उद्या जर टेस्लाच्या ऐवजी आम्ही दुसऱ्या कुठल्या तरी इम्पोर्टेड गाडीमधनं आलं तर तेही दाखवाल की बघा काल परिवहन मंत्री टेस्लामधनं आले होते आणि आज मात्र या मोठ्या महागड्या गाडीमध्ये आले.
ही वस्तुस्थिती आहे. मी आजही तुम्हाला सांगतो, मी जरी आज टेस्लामध्ये आलो असेल तरी मला जर धाराशिवला जायचं असेल, मला सोलापूरला जायचं असेल, मला कोल्हापूरला जायचं असेल, राज्याचा जर लांबचा प्रवास मला 400, 500, 600, 700 किलोमीटरचा करायचा असेल तर मला EV व्हेकल वापरून चालणार नाही, कारण चार्जिंग स्टेशनची कमतरता आहे. मला सुद्धा दुसरी डिझेलची किंवा पेट्रोलची गाडी घेऊन जावं लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की जे खरं आहे, जी वस्तुस्थिती आहे, त्या वस्तुस्थितीला सामोरं जावं लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक मंत्री, मी असं म्हणणार नाही, परंतु बरेच मंत्री हे 15-15, 16-16 तास काम करत असतात, 400-500 किलोमीटर प्रवास करत असतात. असं असताना अनेक दुखण्यानी किंवा अनेक आजारांना काही बाधित होत असताना पाठीच्या कण्याचा आजार बहुतांश राजकीय पक्षाच्या नेत्यांना असतो. अशा वेळेस जर योग्य प्रकारे गाडी उपलब्ध त्यांना झाली नाही तर अजूनही तो आजार बळावू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त आणि फक्त रील बनवण्याकरता किंवा TV वर येण्याकरता किंवा बातम्यांमध्ये स्वतःचं नाव येण्याकरता आपण शोबाजी न करता वस्तुस्थितीवर आधारित आपण निर्णय घेतले तर निश्चितपणे भविष्यामध्ये पर्यावरणपूरक महाराष्ट्र घडेल. सर्वोच्च न्यायालयानं लाखो गाड्यांनी नंबर प्लेट बदललेली नाहीये. कशा प्रकारे तुम्ही आता आवाहन करताय आणि कशा प्रकारे कारवाई केली जाऊ शकते? प्रामुख्यानं राज्यामध्ये 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थातच HSRP बसवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार वाहनधारकांची गैरसोय टाळण्याकरता शासनाने HSRP प्लेट बसवण्याची मुदत 30 जून 2026 पर्यंत आता वाढवली आहे. सर्व वाहनधारकांनी अधिकृत संकेतस्थळावरून तात्काळ अपॉइंटमेंट घेऊन HSRP बसवून घेण्याचं मी आवाहन करतोय. 1 जुलै 2026 पासून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच त्याला 1000 रुपयाचा दंड आकारण्यात येईल. वाहन सुरक्षा आणि पारदर्शकतेसाठी सर्वांनी शासनाला सहकार्य करावं असं आवाहन मी परिवहन मंत्री म्हणून करतोय. प्रामुख्यानं एकूण जुनी वाहने जी महाराष्ट्रामध्ये आहे 2,10,27,718 आणि HSRP लावलेली जी वाहने आहे 2,10,27,718 HSRP लावलेली वाहने 1,06,70,605 आणि अद्यापी HSRP नंबर प्लेट न लावलेली वाहने जी आहे 1,03,57,113. त्यामुळे ह्या 1,03,00,000 वाहनधारकांना मी आवाहन करतो की लवकरात लवकर म्हणजे 1 जुलैपूर्वी आपण ही नंबर प्लेट लावून घ्यावी, अन्यथा कारवाईला आपल्याला सामोरं जावं. सर्वोच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेले आहेत नहीं, देखिए, देश के लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी ने जो आह्वान किया पूरे देश को, उस आह्वान को प्रतिसाद देते हुए राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र जी फडणवीस साहब, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, सुनेत्राताई पवार के नेतृत्व में आज कैबिनेट बैठक होगी. बैठक में अलग अलग निर्णय पारित किए गए, मगर मोदी जी ने जो आह्वान किया वो आह्वान को प्रतिसाद देते हुए राज्य में ज़्यादा से ज़्यादा EV व्हीकल्स आने चाहिए. मंत्रियों ने, अधिकारियों ने प्रवास करने के वक्त ज़्यादा से ज़्यादा EV व्हीकल का उपयोग करना चाहिए. जिनके पास EV व्हीकल नहीं होगी उन्होंने मेट्रो, रेलवे या ST या बस से प्रवास करना चाहिए. आह्वान माननीय मुख्यमंत्री जी ने कहा और आज हमारे मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी EV व्हीकल लेके मंत्रालय में आए कैबिनेट के लिए. उप मुख्यमंत्री कल भी कैबिनेट के कामकाज के लिए EV व्हीकल लेके आए थे. आज मुख्यमंत्री जी 2 व्हीलर लेके आए थे. मैंने उनसे उन्होंने हमसे यही कहा कि ज़्यादा से ज़्यादा आह्वान को प्रतिसाद आप सभी लोगों को देना चाहिए. और हमने ST महामंडल के माध्यम से ऐसा प्रस्ताव रखा कि लोग चाहते हैं डीजल और पेट्रोल की गाड़ी नहीं ले, मगर फिर भी उन्हें लेनी पड़ती है क्योंकि EV व्हीकल चार्जिंग स्टेशन महाराष्ट्र में नहीं है. हमने ST महामंडल के माध्यम से राज्य में 200 जो हमारे ST महामंडल की जगह है, डेपो है, स्टैंड है, वहाँ पे EV चार्जिंग स्टेशन निर्माण करने का जो निविदा प्रक्रिया है वो हमने चालू कर दी है. उसी दौरान हमने एक राज्य शासन को मांग की है कि जितने भी MMRDA, MSRDC, स्थानिक स्वराज्य संस्था, PWD या जो भी राज्य शासन के ये फ्लाईओवर है, वो फ्लाईओवर के नीचे की जो जगह है, कहाँ पे गर्दुले बैठते हैं, कहाँ पे भिखारी बैठते हैं, कहाँ पे अवैध पार्किंग होती है, कहाँ पे ट्रक्स और टेम्पो खड़े रहते हैं, वो जगह अगर ST महामंडल को आप टेम्पररी यानी EV चार्जिंग स्टेशन के लिए अगर देंगे तो निश्चित रूप से हर ब्रिज के नीचे EV चार्जिंग स्टेशन हम बनाएंगे.
हमारे खर्चे से बनाएंगे या पीपीपी मॉडल पे हम वो प्रस्ताव रखेंगे। अगर उसको मान्यता मिली तो राज्य में जगह जगह पे ईवी चार्जिंग स्टेशन बनेंगे, बड़े पैमाने पे बनेंगे। और वो अगर होता है तो जो ईवी लेने वाले पैसे लोग हैं, जो ग्राहक है, वो ज़्यादा से ज़्यादा प्रवृत्त होंगे कि नहीं हमने ईवी व्हीकल हमको लेना है। तो अगर वो प्रस्ताव मंजूर हो गया, माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी ने चीफ सेक्रेटरी को वो प्रस्ताव के ऊपर ताबड़तोड़ कार्रवाई करने की सूचना दी है। वो अगर प्रस्ताव मंजूर होता है तो एसटी महामंडल पूरे राज्य में जहाँ जहाँ पे फ्लाईओवर से उसके नीचे ईवी चार्जिंग स्टेशन बनाएंगे। देखिए विपक्षियों को कुछ ना कुछ तो काम चाहिए। विपक्षी कुछ ना कुछ तो विरोध करने के लिए बोलेंगे, वो तो सोचते रहते हैं। देखिए कम से कम ये प्रयास करें राज्य शासन, और खासकर मैं एसटी महामंडल की भूमिका अगर आप पूछेंगे तो 2035 तक हमारी पूरी की पूरी 20,000 एसटी जो बसेस है वो ईवी बसेस होगी। मगर हम कोशिश कर रहे हैं, वो कोशिश के लिए प्रोत्साहन देना चाहिए, ना कि विरोध के लिए विरोध करना चाहिए। हम कोशिश करें और निश्चित रूप से महायुति की सरकार पर्यावरण पूरक राज्य आगे लेके जाने की कोशिश करें। सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहेत की टॅक्सी आणि सार्वजनिक वाहतुकीच्या मध्ये लोकेशन ट्रॅकिंग आणि पॅनिक बटन हे लावणं अनिवार्य असं म्हटलंय। ही सुद्धा मोहीम 100% सुप्रीम कोर्टानं ज्या सूचना केलेल्या त्या सूचनेच्या आधी राज्य शासनाच्या परिवहन विभागानं त्याची अंमलबजावणी केलेली आहे। VLTDच्या माध्यमातून परिवहन विभागानं राज्यातील जेवढ्या जुन्या गाड्या आहेत त्यांना तर VLTDची नोंदणी आवश्यक केलेली आहे, पण त्याचबरोबर नवीन येणाऱ्या गाड्यांच्या कंपन्यांनी VLTDची फिक्सिंग करूनच गाड्या मार्केटमध्ये आणाव्यात असा सुद्धा परिपत्रक काढलेलं आहे। इंधन दरवाढ झाल्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा युनियनचं असं म्हणणं आहे की आम्हाला आता भाडं सुद्धा वाढवलं पाहिजे, त्यांच्या युनियनची मागणी आहे। ठीक आहे, आता शेवटी तो निर्णय आहे, तो निर्णय त्यांनी आमच्याकडे प्रस्ताव द्यायला पाहिजे आणि त्या प्रस्तावानंतर माननीय मुख्यमंत्री आणि शासन त्या बाबतीतला निर्णय घेईल। खासकर BMC की बात करें, BMC में अभी विधि और न्याय विभाग जो है वो हर जगहों पे मराठी नेम प्लेट लगाने के लिए रास्ते पे उतरा होगा जो अधिकारी वर्ग है, लेकिन बीते सरकार में सिर्फ कहा गया, उस पर कोई जोर नहीं दिया है कि अब जबकि आपकी सरकार नहीं। देखिए महाराष्ट्र में अगर मराठी के बारे में बार बार अगर ये मुद्दा उठता रहेगा तो क्लेशदायक है। देखिए महाराष्ट्र हमारी भूमि और हर दुकानदार ने अपने अपने कार्यालय के बाहर पे, अपने अपने दुकान के बाहर अंग्रेजी में उनको अगर लिखना है तो इंग्लिश में वो लिखे, मगर मराठी में लिखना बंधनकारक है। और उसके ऊपर कार्रवाई महानगर पालिका के अधिकारी अगर कर रहे हैं तो कुछ गैर नहीं, मैं उनका स्वागत करता हूँ।